आली. ही बघ चोर चोर चोर. काय काय बोलताय तुम्ही? कोण चोर? काय चोरलं? वागवा कोण चोर म्हणे. साळसूतपणाचा आव बरा आणते चेहऱ्यावर. आई अगं काय झालंय? का घर डोक्यावर घेतेस? मग काय करू? ही त्या अवदेशीची पाहुणी बाय अगं घरात चोरी केल्या. ते बघ ते बघ हातात बघ तिच्या सोनं आहे. बघ 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 हातात बघ तिच्या हातात बघ. तरी काय बोलते? हे घ्या. मी का चोरू? मी का चोरू तुमच्या घरातलं सोनं? मी तर देवाला नमस्कार करायला आले होते. माझ्या पायाशी पडली होती माळ. खोटं बोलू नकोस हं, सांगून ठेवते मी. हा आता माझ्या लक्षात आलं. त्या अवदेशी कावेरीन मुद्दाम घरी आणून ठेवलं नीला. ही बाहेर असताना घरातलं सोनं नाणं चोरून पळ काढणार होती आणि वेशेवर दोघी जणी भेटणार होत्या आणि वाटाघाटी करणार होत्या. होय ना आजी? अगं काय बोलतेस तू? घरी आलेल्या पाहुण्यांवर असं चोरीचा आळ घेतेस? शोभतं काय तुला? कधडे मला सांगतेस? माझ्या घरात राहून मला सांगते शोभतं का तुला? नाही ते काय नाही. हिला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर हाकून देते. चल 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 चल. मलाही पाऊल टाकायचं नाही तुमच्या घरात. तुम्हाला काय वाटतं मी सोन्याच्या मोहाने आले होते? तर हो, मी सोन्याच्या मोहानीच आले होते तुमच्या घरात. बघ बघ स्वतःच्या तोट्याने कबूल केलं बघ. पण तुम्हाला वाटतंय तसं सोनं नाही. अंगावरती घालता येण्यासारखं फक्त बाहेरून चकाकणारं संस्कृती आणि परंपरेचं सोनं जे कावीरच्या रूपाने तुमच्या घरात आहे. तुम्हाला माहिती नाहीये कावेरीच्या रूपाने देवाने केवढा मोठा ठेवा दिलाय तुमच्याकडे. तुम्ही ज्या रीतीने तिच्याशी बोलता आणि तिच्याशी वागता ना ते बघून मला तुमची कीव करावीशी वाटते. तर लक्षात ठेवा, एक दिवस असा पश्चात्ताप होणार आहे ना तुम्हाला, जेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही काय गमावलंय आणि तेव्हा तुम्हाला माझे शब्द आठवतील. अगं जा जा. आली मोठी मला संस्कार शिकवायला. मोठमोठे शब्द वापरते माझ्या समोर. कावेरी म्हणे सोनं आहे सोनं. सोनं कसलं? कथील आहे कथील. दळीद्री मेली. लहानपणी स्वतःच्या आईला गिळून बसली आणि म्हणे ही कावेरी तुमच्या घरची सोनं आहे सोनं. कळेल तुम्हाला. मला शिकवते. अगं जा जा. परत येऊ नकोस आमच्या घरी. चालते हो इथून. ए तुम्ही काय उभ्या? चला चला घरात. चला चला. आल्या मोठं मला शिकवते. आदित्य सांग ना मला कधी येणार आहेस तू घरी? वाट पाहते मी तुझी. ऐक ना, आय मिस यू. ओहो हाँ बाय बाय. क्या बात है. सच अ लवली कपल यार. हाँ पियू. पण काय करणार, सध्या लव्ह बर्ड एकाच घरात बसून एकमेकांना मिस करत बसतात नाही. पियो कसली दात काढतीयस ग? घरात काय टेन्शन चालू आहे काही कळतं की नाही तुला? मम्मा हे बघ, आय एम नॉट अ बेबी यार. मला पण टेन्शन आहे. पण बहिणीला बरं वाटावं म्हणून थोडीशी गंमत केली. तिला पण टेन्शन आलं असेलच ना. हो ना ग बिचारे.
पण आता काय करणार? पियू, खरं तर आता सानियाने आदित्य बरोबर छान हनीमून एन्जॉय करायला हवं. पण कसलं काय, वहिनींना नेमकी वेळ साधली आणि राजवर्धन पण गेलाय त्यांच्या मागे मागे त्यांना शोधायला, आणि आपण बसलोय घराची आणि ऑफिसची राखण करत. आता चालायचंच ना पियू, पण आपल्याला सवय आहे ना याची. सानियाचं जरा वाईट वाटतंय ग. हे मम्मा, असं काय बोलतीयस? वहिनीचा आधीच मूड सॅड आहे. तू आणखीन मूड ऑफ नको करूस तिचा. ए पियू, मला नाही कळत असं मूड आणि बीड काय ते. हे बघ, मला जे वाटतं ते मी बोलते. आता आपण अशी राखण करतोय, हा, त्यांना मदत करतोय, आहे का आपली किंमत राजवर्धनला आणि रत्नमाला वहिनींना? मम्मा, एक तू गपगप पियू, तुला काही कळत नाही. सानिया, मी काय म्हणते, आता रत्नमाला वहिनी अशा निघून गेल्यात हे कोणाला कळू द्यायचं नाही. राजवर्धन त्यांना शोधायला कुठे गेलाय हे कोणाला सांगायचं नाही. मग आता तुम्ही इथे थांबून काय करणार आहात आणि किती दिवस? त्यापेक्षा जा ना तुम्ही हनीमूनला. पण आई, पण नाही आणि बीड नाही. अगं, आता वर्ष उलटल्यावर जाणार आहात का हनीमूनला? हे बघ, मी आदित्यशी बोलते, तू तयारीला लाग. एखादं छानसं ठिकाण बघा आणि जा सरळ हनीमूनला. ऍक्च्युली मम्मा, मला पण असंच वाटतं की वहिनीने हनीमूनला जायला पाहिजे. हो ना. वहिनी, डेस्टिनेशन ठरलंय का? कोर्स ठरलं असेलच. कुठे जाणार आहे सांग ना. पियू गप्पा बस. ए मम्मा, तू काय सजेस्ट करतेस वहिनी? तू तुझ्या खोलीत जा, मला शहाणपणा शिकवते. हॅलो, सानियाची आई. सानिया बरोबर बोलणं झालंय माझं. मला वाटतं आता हीच योग्य वेळ आहे. ठरल्याप्रमाणे होऊन जाऊ दे सगळं. हाय. हाय, तुम्ही इथे? ते ऍक्च्युली चेक कलेक्ट करायला आले होते. ओ, बट आय गेस लास्ट टाइम तुम्ही चेक कलेक्ट केलाय. आता हिला कसं सांगू, मी फक्त राजला भेटायला आले. ओ हा, मी विसरलेच. ऍक्च्युली ते सरांना भेटायला आला होता. हा, परवा तुमचं ग्रीटिंग मिळालं सरांना. त्यांनी मला विचारलं सुद्धा की कुणी दिलंय ग्रीटिंग. जनरली सर ना असे रिॲक्ट होत नाही. म्हणजे जसं तुम्ही ग्रीटिंग पाठवलं ना, तशी बरीच ग्रीटिंग सरांना येतात. बऱ्याचदा तर ना सर न वाचताच डस्टबिन मध्ये टाकून देतात. हा, बट दिस टाइम हिज रिॲक्शन वॉज कम्प्लिटली डिफरंट. पहिल्यांदा त्यांनी ग्रीटिंग घरी नेलं. शिवाय मला विचारलं सुद्धा की हे ग्रीटिंग कोणी दिले. मला वाटतं की ते ग्रीटिंग बघून ना सरांना काहीतरी स्पेशल जाणवलं. सो ऑल द बेस्ट.
हा तात्या बोला. बाय. खूप मोठा घोळ झालाय. काय झालं? अगं तू त्या बाईंना घेऊन आली होतीस ना. त्यांचं काय? परत तब्येत बिघडली का त्यांची? नाही नाही, मग तुझ्या आजीने त्यांना घराबाहेर काढलं. काय? चोरीचा आळ घेतला ना त्यांच्यावर. अहो तात्या, त्या बाई तशा नाहीयेत. हो. अगं मी आत्ता घरी आलो ना तेव्हा सुलभाने सांगितलं त्या गेल्या निघून. गेलं म्हणजे? अहो तात्या, त्यांची तब्येत बरी नाहीये आणि त्या थांबा तुम्ही, मी त्यांना शोधायला जाते आता लगेच. हो पण काळजी घे. हा हो हो तात्या, बोलते मग. बाय. हॅलो. हाय. ऑफिस समोरूनच जात होते म्हणून म्हटलं भेटावं तुम्हाला. ओके. पण मी कामासाठी गुहागरला आलो. गुहागर? नाही, मला वाटलं तुम्ही असाल ऑफिसमध्ये म्हणून आले होते भेटायला. तुम्ही 2 दिवस नाही आहात, सगळं ओके आहे ना? हो, सगळं ओके. तू चेक घ्यायला आली होतीस का? नाही, खरं तर सहजच आले होते. त्या दिवशी आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही डिस्टर्ब वाटलात म्हणून खरं तर काळजीने भेटायला आले. ओके. असा काय हा? ग्रीटिंग तर ग्रीटिंग जपतो आणि बाय न बोलता कट करतो. अगं अक्षता, ही बघ नेटवर्क बातमी आली आहे. रत्नमाला मोहिते मुलावरील रागामुळे घर सोडून निघून गेल्यात. माहेरचा चहा झाला पोरका. कुठे गेल्या असतील ह्या? कुठे शोधू मी यांना?
हॅलो. हा सर, आज मॅडमची एक मीटिंग होती. तुला सांगितलं ना आईच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर म्हणून. हो सर, पण तुम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की खरंच खूप अर्जंट मीटिंग असेल तर ती तुम्ही अटेंड करा. ही महत्वाची आहे. अरे आणि सर, ही खूप महत्वाची मीटिंग आहे. युरोप मधील एक संस्था आहे ना, ती इथल्या मुलांसाठी फेलोशिप देणार आहे सर. आणि आपण त्यांच्या बरोबर टायअप करणार आहोत सर. 50% ते देणार आणि 50% आपण. म्हणजे दान धर्म करायची मीटिंग आहे. कॅन्सल इट. सर, पण ते इंडियात आलेत सर. सर हॅलो. आई पण ना बिझनेस वाढवायचं सोडून गरिबांना दान करत बसते. अरे ती असं का करतीये माहितीये तुला? हे बघ, तिने गरिबी अनुभवली आहे आणि तेव्हा तिच्या मदतीला कोणीच नव्हतं. हे बघ, आपण जे भोगलोय ना ते दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये इतकंच तिला वाटतंय. मामा, आईची बाजू घेऊ नकोस. आता तर नाहीच नाही. एकतर कुठे जाऊन बसले काहीच कळत नाही. तर असं कोणी करतं का? आणि विश्रांती घ्यायची इतकीच गरज होती तर आपल्या फार्म हाऊसवर जायचं होतं ना. त्या खेडेगावात यायची काय गरज होती?